नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? चला तर एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हे आहे मेथी, मलाई, कांदा, कोथिंबीर, सुक्या लाल मिरच्या आहेत, हळद आहे, अद्रक लसूण आहे, गरम मसाला आहे, जिरे मोहरी आहे, खडे मसाले आहेत, लाल तिखट आहे आणि हे टोमॅटोची प्युरी आहे। चला तर मग आता आपल्याला गॅस कडे जायचं आहे आणि गॅस चालू करायचा आहे। तर गॅस चालू करून आपल्याला वरती कढई ठेवायची आहे। बघू शकता गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे, तेल ओतून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरे मोहरी टाकायची आहे। जिरे मोहरी तडतडली की आपल्याला लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे। तर कांदा पण टाकलेला आहे। बघूया आता आपल्याला ह्यामध्ये खडे मसाल्यामध्ये फक्त दालचिनी आणि तमालपत्र आहे, आलं लसूण ठेचलेलं आहे। तर हे सगळं साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे। एकदम गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे कांदा परतून घ्यायचा आहे। तर बघू शकता परतत आपल्याला सगळं लक्ष पण द्यायचं आहे की हे खाली चिटकणार नाही, कारण एकदम मीडियम गॅस करून आपल्याला हे परतत राहायचं आहे। तर मटार राहिलेले होते, माझे मटार घेतलेले आहेत। मेथी मटार मलाई करायची आहे मला। तर आता हे 4 टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे। तर एकदम मस्त लाल टोमॅटो होते, त्याची प्युरी केलेली आहे। तर एकदम कलर लाल लाल आहे, बघू शकता। तर हे असंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर बघा असं परतत राहायचं आहे आपल्याला। तर झालेलं आहे, होत आलेलं आहे आपली। तर ह्यामध्ये टाकायचं आहे गरम मसाला, हळद, लाल तिखट। तर परतून घ्यायचं आपल्याला, बघू शकता। आता टाकायचं आहे मीठ, चवीपुरते मीठ टाकायचं आहे, परत परतायचं आहे। आता टाकायचे वाटाणे, एकदम फ्रेश ताजी वाटाणे आहेत, बघू शकता। मस्त झालेले आहे वाटाणे, मिक्स झालेले आहेत। थोडे वाफवून घ्यायचं आहे आपल्याला, वरती झाकून झालेले आहेत, वाफवून काढलेलं आहे, बघू शकता। आता टाकायचं आहे आपल्याला यामध्ये थोडंसं गरम पाणी, थोडंसं टाकायचं, कारण जास्त नाही टाकायचं, कारण मटार तर हे झालेले तर वाटाणे ताजेच आहेत। शेंगाचे आपण जे शेंगा आणून घरी वाटाणे काढलेले आहेत ते वाटाणे आहेत, त्यामुळं जास्त लागत नाही, शिजायची गरज नाही, शिजवायची गरज नाही आहे। तर झालेलं आहे आपलं, बघू शकता। आता टाकायचं आहे आपल्याला मेथी, एकदम असे कवळे कवळे पानं, असे जास्त देठं नाही घ्यायचे त्याचे, कवळे कवळे देठं घेऊ शकता तुम्ही, खूप निबर नाही, काड्या वगैरे काही घ्यायच्या नाहीत। आता हे मिक्स करून घेऊया। एकदम हॉटेलसारखी मेथी मलाई होती, खरंच खूप छान होते। ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, सोपी आहे एकदम, काही जास्त हे नाही त्याचं, कारण साहित्य पण काही जास्त लागत नाही। तर हे जे तमालपत्र आहे ते आपण काढून टाकूया। आता झाकून ठेवायचं आहे आणि हे टाकायचे मलाई। त्या अगोदर मी मलाई टाकलेली आहे, ते व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, बघू शकता। तर ही मलाई मिक्स केलेली आहे। आता परत थोडंसं झाकून ठेवूया आणि झालेली आहे बघा। वरतून कोथिंबीर टाकायची आहे। मलाई टाकल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही। तर बघू शकता झालेली आहे आपली भाजी, मेथी मटार मलाई, बघू शकता। आता गॅस बंद करून ठेवायचा आहे। तर झालेली आहे आपली मेथी मटर मलाई। तर हे बघू शकता, वरतून थोडीशी मलाई पण टाकू शकता। हे दुधावरचीच आहे, रात्री मी दूध तसंच ठेवते फ्रीजला, आणि जर करायचं असेल तर, आणि हे वरची सकाळी दाटसर अशी एकदम मलाई येते दुधावरची, ते काढून घ्यायची आणि ह्या पद्धतीनं आपण भाजीला वापरू शकतो। तर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये सांगा की माझी मेथी मटर मलाई कशी झालेली आहे, आणि तुम्ही पण ह्याच पद्धतीनं करा, खूप छान होती।